हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। कबूतरखान्यावरनं मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं। कबुतरांच्या खाण्याचा विचार करू नका, लोकांच्या आरोग्याचा विचार करा। हायकोर्टाकडनं कानपिचक्या। दादरमधल्या कबूतरखान्याजवळ मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनात गोंधळ, पोलिसांकडनं आंदोलकांची धरपकड। मराठी एकीकरण समिती आक्रमक। महापालिकांच्या चिकन मटण बंदी संदर्भातल्या निर्णयावरनं विरोधक संतापले। निर्णय मागे न घेतल्यास मटण पार्टी करण्याचा दिला इशारा। धनंजय मुंडे अजूनही सरकारी बंगल्यातच। मुंबईत घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण, मात्र निवडणूक प्रतिज्ञापत्रात गिरगाव चौपाटीवरच्या घराचा उल्लेख असल्याचं समोर। धनंजय मुंडेंचे मुंबईमध्ये 3 फ्लॅट, करुणा मुंडेंचा दावा, तर मुंबईत घर नसल्याचं धनंजय मुंडे खोटं सांगत असल्याचाही आरोप। उद्धव ठाकरेंना महायुतीत स्थान नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नेटवर्क 18च्या कार्यक्रमात मोठं वक्तव्य। मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीतल्या घटक पक्षांच्या क्षमतेनुसार जागा वाटप, मुख्यमंत्री फडणवीसांनी महापालिकेतल्या जागा वाटपाचं सूत्र सांगितलं। राहुल गांधींच्या जीवाला धोका, राहुल गांधी यांच्या वकिलांचा पुणे कोर्टात दावा, काही खासदारांनी धमकी दिल्याचाही युक्तिवाद। नाशिकमधल्या नाफेडच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी, कांदा खरेदीतल्या गैरव्यवहारासंदर्भात कारवाईची मागणी। गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा मिळणार, लवकरच याविषयी आराखडा तयार होणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गणेश मंडळांची बैठक संपन्न, ऑपरेशन सिंदूर बद्दल जनजागृती करण्याच्याही सूचना। कबूतरखान्यांवरून सुरू झालेल्या वादासंदर्भातली बातमी। दादरमधील कबूतरखान्यावरून वाद चिघळलेला असतानाच जैन आंदोलकांना एक न्याय आणि मराठी आंदोलकांना दुसरा न्याय का, असा सवाल पोलिसांच्या कारवाईमुळे उपस्थित झालाय। तर जैन मुनींचं विधान आणि जैन आंदोलकांवर कारवाईच्या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीकडून दादरच्या कबूतरखान्याजवळ आंदोलनाची हाक देण्यात आली। या आंदोलनावेळी जमलेल्या आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केली। यावरून मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत। तर 6 ऑगस्टला जैन आंदोलकांनी हातात चाकू घेऊन कबूतरखान्यावरील ताडपत्री फाडली, बांबू तोडले, त्यासोबतच आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप आहे। तर 6 ऑगस्टच्या आंदोलनावेळी झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी साधी NC सुद्धा दाखल केली नाही, मात्र मराठी एकीकरण समिती शांततेमध्ये आंदोलन करत असताना आंदोलकांची धरपकड का केली जातीये, असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला। त्या समुदायाने चाकूसुरी हातात घेतला, तर अल्पसंख्याक जर ह्या चाकूसुरी हातात घेतल्या असता तर आज मुंबई जाम झाली असती। मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल नाही झाले, तर आमची परंपरा नाही का चाकूसुऱ्या घ्यायची। आम्ही तर छत्रपतीचा वंशज आहोत, पण आम्ही न्यायालयाची बाजू मांडतो, न्यायालयाचा आदर करतो। उच्च न्यायालयाचा आदेश पाळावा, त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ज्यांनी चाकूसुऱ्या घेऊन बाहेर आले होते। लोकांचे हक्क गेले कुठे? एवढी आंदोलन झाली, शस्त्र उचलण्याची भाषा झाली, त्यांच्यावर काय तुम्ही कारवाई केली? हाच आमचा प्रश्न आहे ना आजचा। आम्ही आंदोलन आहे, आम्ही पोलीस आयुक्तांना खरं निवेदन देण्यासाठी मराठी एकीकरण समिती येते। आणि असा पोलिसांना दबाव टाकून असं मराठी माणसाला जर तुम्ही धरपकड करत असाल, मराठी माणसावर तुम्ही जर हिंसा करत असाल, तर मराठी माणूस आणखीन उग्र पद्धतीने हे आंदोलन करेल। तर या संदर्भात भाष्य करताना जनतेचं स्वास्थ्य महत्त्वाचं असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे, पाहूया। लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे, आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही, सोबत आस्था देखील आहे। त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे। पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा
असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत. दरम्यान शस्त्र हाती घेण्याची भाषा करणारे निलेश चंद्र विजय जैन मुनींची भाषा आज नरमली आहे. या प्रकरणी त्यांनी राज ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त करत मराठी गुजराती मारवाडी वाद संपवणार असल्याचं म्हटलेलं आहे. मराठी विवाद खत्म करण्यासाठी दुसरा कोणताही नेता करू शकत नहीं, मात्र मान्य राज साहब ही कर सकते. यदि राज साहब ठाकरे जो मुझे आमंत्रित करते हैं तो मैं उनके पास जाऊंगा और ये मुद्दा रखूंगा और कहूंगा कि ये मराठी गुजराती और मारवाड़ी का मुद्दे को जल्दी खत्म करे. और जब करेंगे आणि आम्ही त्यांचं जे राजसाहेबांचं आहे की मराठी बोलवा लागेल, जो मराठी भाषेचा अपमान करत असेल त्यांना तुम्ही प्रसाद द्या, आम्ही त्यांना आक्षेप घेणार नाही. जे मीरा भाईंदरमध्ये झालेलं आहे ती एक राजनीतिक धोरण झालेलं आहे. एकीकडे कबूतरखान्यावरून वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे मुंबईमधील कबूतरखाने तुर्तास तरी बंदच राहणार असल्याचं पुन्हा एकदा हायकोर्टाच्या सुनावणीमधून स्पष्ट झालं. सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा बंदी उठवावी अशी मागणी मुंबई हायकोर्टाकडे करण्यात आली. या संदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टानं मोठा निर्णय दिला. कोर्टानं आधीचा निर्णय कायम ठेवत तुर्तास कबूतरखान्यांवरील बंदी कायम राहणार असल्याचं म्हटलंय. सुनावणीवेळी कोर्टानं राज्य सरकारलाही फटकारलं. कबूतरखान्याचा विचार करू नका, लोकांच्या आरोग्याचा विचार करा असं कोर्टानं स्पष्ट शब्दात म्हटलंय. नागरिकांचं सार्वजनिक आरोग्य आणि प्राणी रक्षण विचारात घेऊन बीएमसीनं कार्यवाही करावी असंही कोर्टानं म्हटलंय. तर या संदर्भात समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. कबूतरखान्यांवर बंदी घातल्यानंतर काही लोकांनी कबुतरांना खाद्य टाकण्यासाठी काही वेळासाठी तरी परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई महापालिकेकडे केली होती. त्यानंतर महापालिकेनं कोर्टाकडे संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र या मागणीलाही कोर्टानं परवानगी दिलेली नाही. न्यायालयाच्या दृष्टीने माणसाचं आयुष्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. घटनेच्या 21व्या कलमाअंतर्गत हा मूलभूत अधिकार प्रत्येक माणसाला, नुसतं नागरिकाला नाही तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसाला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा विचार करता न्यायालयाचं मत असं पडलं की ह्यांनी जर एवढे गंभीर परिणाम तब्येतीवर होत असतील, माणसाच्या तब्येतीवर, शरीरावर होत असतील, तर ह्याचा काहीतरी गंभीरपणे विचार करायला पाहिजे. रिटर्न ऑर्डर किंवा पॉलिसी विना हे बॅन लावलेलं आहे आणि ते तोडतात आहे कबूतरखाना, तो ते अलाउड नाही, ते बरोबर नाही. म्हणून आम्ही हायकोर्टला अप्रोच केला होता. तर जे पहिल्या दिवशी जे ऑर्डर झाला तर त्या दिवशी आम्ही रिक्वेस्ट केली होती की दिवसात 2 वेळा तरी आम्हाला ते परमिट द्या की यांना कबुतराला काहीतरी खाऊ देऊ शकतो, पण कोर्टाने ते मान्य केलं नाही. तर मुंबईतील कबूतरखान्यांवरून वाद सुरू असताना पुण्यातील शीतल मानकर यांचा मृत्यू या आंदोलकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरणार आहे. माजी नगरसेवक आणि हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर यांची मुलगी शीतल यांना 7 वर्षांपूर्वी श्वसनाचा त्रास सुरू झाला. सततचा खोकला, धाप लागणं यामुळे त्यांचं स्वास्थ्य बिघडलं. डॉक्टरांकडे तपासणी केली तेव्हा कबुतरांच्या विष्ठेमुळे फुफ्फुसांना इजा झाल्याचं निदान झालं. मानकरांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील लोक कबुतरांना दाणे टाकायचे. त्यांच्या घराजवळ कबुतरांनी घरटी केली होती. कबुतरांच्या बाळलेल्या विष्ठेमुळे शीतल यांना लंग्स फायब्रोसिसचा आजार झाला होता. त्यांनी पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटल, पुणा हॉस्पिटल, DY पाटील हॉस्पिटल, यानंतर मुंबईमधील लीलावती हॉस्पिटल अशा अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले, पण त्यांची फुफ्फुसं निकामी झाली होती. अखेर 19 जानेवारी 2025ला पुण्यातील DY पाटील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर बंपकिन म्हणून आहेत, ते 2017 साली जवळपास 80 वर्षाचे आहेत. आणि त्यांनी जेव्हा आम्हाला विचारलं तुम्ही राहण्याचं ठिकाण कोणतं आहे, त्या ठिकाणी कबूतर असतात का, त्यांना खायला घातलं जातं का, तुमच्या खिडकीमध्ये विष्ठा येऊन पडती का, आम्ही म्हटलं हो, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर त्याने ठामपणे सांगितलं त्या कबुतराच्या विष्ठेमुळे हिला फुफ्फुसाचा त्रास झालेला असणार. खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण ह्या विषयामध्ये राजकारण आणि धर्म हा आणतोय, कारण की हा अजिबातच त्याचा विषयच नाही आहे. कारण की हा आपल्या आरोग्याबद्दल आहे आणि आपण आपल्या आरोग्याला कसं जपावं ह्याबद्दल आहे.